महिन्यातले काही काजू आईने बाजूला काढून ठेवलेले, तर ते आज भाजायचे आहेत. तर त्यासाठी मी हा सगळा सुका पालापाचोळा एकत्र करते आणि त्यात नंतर काजू भाजणार आहेत. तर चला तुम्हालाही दाखवते. हे बघा, मे महिन्यात ठेवलेले काजू आम्ही 2 वेळेस भाजतो. एकदा गणपती येतात त्याच्या आधी, कारण गणपतीला आमच्याकडे पहिल्या दिवशी भाजलेले काजू याचा नैवेद्य असतो, आणि दुसऱ्यांदा थंडीत भाजतो. तुम्ही असे कधी स्वतः काजू भाजून खाल्लेत का? कमेंट करून नक्की कळवा. हे एवढे काजू मिळाले.